जर आज मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही रोज आरशात पाहत असलेलं हे शरीर फक्त मांस, हाडं आणि रक्त यांचं बनलेलं नाही, तर ते स्वतःमध्ये एक जिवंत मंदिर आहे. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी एक अशी गोष्ट सांगितली होती जी आजही अनेकांना माहीत नाही. आपण ज्या शरीराला साधं मानतो त्याच शरीरात देवत्वाचं सूक्ष्म अस्तित्व लपलेलं आहे. म्हणूनच शरीराची अवहेलना करणे म्हणजे त्या दैवी शक्तींचा अपमान करणे, अशी भावना हिंदू शास्त्रांमध्ये व्यक्त केली गेली आहे. पण प्रश्न असा आहे की जर खरंच आपल्या प्रत्येक अवयवामध्ये एखादी देवता वास करत असेल, तर मग आपण आपल्या शरीराशी कसं वागतो? आपण जे पाहतो, जे ऐकतो, जे बोलतो आणि जे डोक्याने विचार करतो, त्याचा त्या दैवी ऊर्जांवर परिणाम होत असेल का? चला तर जाणून घेऊया. नंबर 1. सर्वप्रथम येतो आपला उजवा डोळा. शास्त्रांमध्ये उजव्या डोळ्याला सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे. सूर्य म्हणजे प्रकाश, तेज, ज्ञान, आत्मविश्वास आणि कर्माची ऊर्जा. आपण या डोळ्यांनी जग पाहतो. पण खरं पाहायचं तर हा डोळा फक्त बाहेरचं जग दाखवत नाही, तर आपला डोळा योग्य आणि अयोग्य यामधला फरक ओळखण्याची शक्तीसुद्धा आपल्याला देतो, अशी श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि धैर्य असतं, त्याच्यामध्ये सूर्याचं तेज अधिक प्रखर होतं, असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपल्या नजरेत स्वच्छता असणं म्हणजेच फक्त डोळे निरोगी असणं नाही, तर मनसुद्धा निर्मळ असणं आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढे जाऊया. क्रमांक 2. याउलट डावा डोळा चंद्राचं प्रतीक मानला गेला आहे. चंद्र म्हणजेच शांतता, भावना, करुणा, सौम्यता आणि मनाचं संतुलन. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं की माणसाच्या डोळ्यातून त्याचं मन दिसतं. एखाद्याच्या डोळ्यात प्रेम असेल तर ते शब्दांशिवाय जाणवतं. राग असेल तर तो सुद्धा दिसतो. म्हणून योग आणि ध्यानामध्ये दृष्टी शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो. कारण सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता या दोन्हींचा समतोल ज्या व्यक्तीकडे असतो, त्याचं जीवन अधिक स्थिर आणि समाधानकारक होतं. क्रमांक 3. यानंतर येतात आपले कान. आपण दिवसभर कितीतरी गोष्टी ऐकत असतो, पण शास्त्रांमध्ये कानांना केवळ ऐकण्याचं साधन मानलं नाही. त्यांच्यामध्ये 10 दिशांचे रक्षक म्हणजेच दिक्पालांचा वास असल्याचं सांगितलं आहे. यामागचा संदेश अतिशय गहन आहे. आपण जे ऐकतो तेच आपल्या मनामध्ये विचार बनून रुजतं. चांगले शब्द, सत्संग, मंत्र, प्रेरणादायी विचार हे मनाला उन्नत करत असतात. पण नकारात्मक, कटू आणि विषारी शब्द हळूहळू मनालाच अस्थिर बनवतात. म्हणूनच आपल्या कानातून आत काय जातं याची काळजी घेणं हे सुद्धा एक प्रकारचं आध्यात्मिक साधन मानलं गेलं आहे. क्रमांक 4. आता बोलूया आपल्या नाकाबद्दल. हिंदू शास्त्रानुसार नाकामध्ये अश्विनी कुमारांचा वास मानला जातो. ते देवांचे वैद्य मानले जातात. प्रत्येक श्वास हा फक्त हवा नसतो, तर तो जीवनाची ऊर्जा घेऊन येतो, अशी धारणा आहे. म्हणूनच प्राणायामाला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे. शांत आणि नियंत्रित श्वास म्हणजे शांत मन. अस्थिर श्वास म्हणजे अस्थिर विचार. आपण आयुष्यभर लाखो वेळा श्वास घेतो, पण प्रत्येक श्वास आपल्याला जगण्याची नवीन संधी देतो, याची जाणीव फार कमी लोकांना असते. क्रमांक 5. आता येतं आपलं मुख. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की आपल्या मुखात अग्निदेवाचा वास आहे. ही अग्नी फक्त अन्न पचवणारी नाही, तर आपल्या शब्दांना सुद्धा शक्ती देणारी आहे. एकदा विचार करून बघा, एकच वाक्य एखाद्या माणसाचं आयुष्य घडवू शकतं आणि एकच कटू शब्द आयुष्यभराचं नातं तोडूसुद्धा शकतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वारंवार सांगितलं की बोलण्यापूर्वी नेहमी विचार करावा, कारण तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत येत नाही. अग्नी जशी अन्न शिजवते तशीच
ती सर्व काही जाळून सुद्धा टाकू शकते. आपल्या वाणीचंही तसंच आहे. ती प्रेम निर्माण करू शकते किंवा द्वेषाची ठिणगी सुद्धा पेटवू शकते. क्रमांक 6. आता जिभेकडे वळूया. शास्त्रांमध्ये जिभेवर वरुण देवाचा अधिष्ठान मानलं गेलं आहे. वरुण म्हणजे जलतत्वाचे देव, पण त्यांचा संबंध फक्त पाण्याशी नाही तर संतुलनाशी सुद्धा जोडला जातो. जीभ आपल्याला चवीचा आनंद देते, पण त्याच जिभेमुळे माणूस अनेकदा स्वतःचं नुकसान करून घेतो. अति खाणं, चुकीचा आहार किंवा दुसऱ्याला दुखावणारे शब्द या सगळ्याची सुरुवात जिभेपासूनच होते. म्हणूनच असे सांगितले जाते की जो माणूस आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो तो आपल्या मनावर सुद्धा नियंत्रण मिळवू शकतो. क्रमांक 7. यानंतर येतात आपले हात. आपण म्हणतो नशीब हातात असतं. शास्त्रांमध्ये या वाक्याचा अर्थ आणखी खोल आहे, कारण हातांमध्ये इंद्रदेवांचा वास मानला गेला आहे. इंद्र म्हणजे शक्ती, पराक्रम आणि कर्माचं प्रतीक. याचा अर्थ असा नाही की फक्त प्रार्थना करून यश मिळेल. याउलट शास्त्र सांगतात की देव त्याच व्यक्तीला साथ देतात जी स्वतः प्रयत्न करते. मेहनत करणारे हातच भवितव्य घडवतात. म्हणून आपल्या हातांकडे फक्त शरीराचा अवयव म्हणून पाहू नका. हेच हात सेवा करू शकतात, दान करू शकतात, कोणाला आधार देऊ शकतात किंवा कोणाचं आयुष्यसुद्धा बदलू शकतात. क्रमांक 8. यानंतर येतात आपले चरण म्हणजेच पाय. आपण अनेकदा पाहिलं असेल की भारतीय संस्कृतीमध्ये वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला जातो. मंदिरात सुद्धा पाय पसरून बसणं किंवा पाय देवाकडे करणं अयोग्य मानलं जातं. पण त्यामागचं कारण काय आहे? शास्त्र सांगतं की पायांमध्ये भगवान विष्णूंचा वास आहे. भगवान विष्णू म्हणजेच पालन, प्रवासी, प्रगती आणि जीवनाची अखंड गती. म्हणूनच पायांचा अपमान म्हणजे स्वतःच्या भाग्याचा अपमान अशी भावना व्यक्त केली गेली आहे. आपण आयुष्यात ज्या दिशेने चालतो त्या दिशेनेच आपलं भविष्य घडतं असं शास्त्र म्हणतं. पुढे जाऊया. क्रमांक 9. आता येतो आपल्या शरीरातील सर्वात सूक्ष्म आणि गूढ महत्त्वाचा भाग. त्याला नाभी म्हणतात. शास्त्रांनुसार नाभीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास आहे. पुराणांमध्ये वर्णन आहे की भगवान विष्णूंच्या नाभीमधून प्रकटलेल्या कमळावर ब्रह्मदेवांचा जन्म झाला. त्यामुळेच नाभीला सृजन, पोषण आणि समृद्धीचं केंद्र मानलं जातं. योगशास्त्रामध्ये सुद्धा नाभीचा संबंध मणिपूर चक्राशी जोडला जातो, जे आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि अंतर्गत ऊर्जेचं प्रतीक आहे. म्हणूनच अनेक परंपरांमध्ये नाभीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. क्रमांक 10. आता येतं आपलं हृदय. आजच्या काळात हृदय म्हणजे फक्त रक्त पंप करणारा अवयव एवढंच विज्ञान सांगतं. पण शास्त्रांची भाषा थोडी वेगळी आहे. त्यानुसार हृदयात भगवान शिव आणि माता शक्ती यांचा वास आहे. यामागचा अर्थ अतिशय सुंदर आहे. भगवान शिव म्हणजे शांतता, ज्ञान आणि आत्मजागृती, तर शक्ती म्हणजेच प्रेम, करुणा आणि सृजनाची ऊर्जा. जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये संतुलन निर्माण होतं. म्हणूनच ज्या व्यक्तीच्या हृदयात दया असते, क्षमा असते आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असते, त्या व्यक्तीच्या अंतःकरणात देवत्व अधिक प्रकट होतं अशी श्रद्धा व्यक्त केली गेली आहे. पण तुम्ही विचार करून बघा, जेव्हा हृदय राग, मत्सर, अहंकार आणि द्वेषाने भरून जातं तेव्हा त्या दैवी भावनांसाठी जागाच उरत नाही. म्हणूनच संत नेहमी सांगतात की मंदिर शोधण्यापेक्षा मन शुद्ध करा, कारण जिथे प्रेम आहे तिथेच परमेश्वराचं खरं वास्तव्य आहे. एखाद्याला क्षमा करणं हे कदाचित सर्वात मोठं पूजन असू शकतं आणि एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हीच खरी आरती असू शकते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा
आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रमांक 11. यानंतर येतो कंठ म्हणजेच आपला गळा. शास्त्रांमध्ये कंठामध्ये माता सरस्वतीचा वास असल्याचं सांगितलं आहे. आपण बोलतो, गातो, प्रार्थना करतो किंवा ज्ञान देतो, हे सर्व कंठातूनच घडतं. म्हणूनच वाणीला इतकं मोठं स्थान दिलं गेलं आहे. एक गोड शब्द निराश व्यक्तीला जगण्याची नवीन उमेद देऊ शकतो, तर एक अपमानास्पद शब्द आयुष्यभर विसरता येत नाही. योगशास्त्रामध्ये कंठाला विशुद्धी चक्र म्हटलं जातं. याचा अर्थच आहे शुद्धता. जेव्हा आपल्या विचारांमध्ये आणि शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा ज्ञानाचं दार उघडतं. पण जेव्हा आपण खोटं बोलतो, अपशब्द वापरतो किंवा दुसऱ्यांचा अपमान करतो तेव्हा त्या वाणीचं पावित्र्य हरवतं. म्हणूनच प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी तो आवश्यक आहे का, सत्य आहे का आणि कोणाचं भलं करणार आहे का, हा विचार करण्याचा संदेश या श्रद्धेमधून दिला गेला आहे. क्रमांक 12. आता येतो आपल्या शरीरातील सर्वात गूढ आणि अद्भुत भाग म्हणजेच मस्तिष्क. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की माणसाच्या मस्तिष्कामध्ये अनेक दैवी शक्तींचं अधिष्ठान आहे. भगवान शिव चेतनेचं आणि ध्यानाचं प्रतीक आहे. ब्रह्मदेव बुद्धी, सृजन आणि नवीन विचारांचं प्रतिनिधित्व करतात. रुद्र आपल्या अहंकारावर आणि अंतर्गत शक्तीवर नियंत्रण ठेवण्याची आठवण करून देतात. तर चंद्र मन, भावना, स्मृती आणि मानसिक संतुलनाचं प्रतीक मानला जातो. यामागचा संदेश अत्यंत गहन आहे. आपलं आयुष्य बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या विचारांनी जास्त घडतं. शास्त्रांमध्ये शरीरातील इतर काही अवयवांचा सुद्धा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, शरीरातील अशुद्धी बाहेर टाकणाऱ्या अवयवांचा संबंध जीवनातील नकारात्मकता सोडून देण्याच्या भावनेशी जोडला गेला आहे. तसेच सृजनाशी संबंधित इंद्रियांमध्ये ब्रह्मदेव आणि प्रजापतींचा वास मानून संयम, जबाबदारी आणि जीवनाच्या पवित्रतेचा संदेश दिला गेला आहे. यामागचा हेतू कोणत्याही अवयवाला कमी किंवा जास्त मानणं नसून संपूर्ण शरीराकडे आदराने पाहण्याची प्रेरणा देणं हा आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयाचा खरा अर्थ केवळ एवढाच नाही की कोणत्या अवयवामध्ये कोणती देवता आहे. त्यामागचा संदेश त्याहूनही मोठा आहे. जर आपल्या डोळ्यांमध्ये सत्य पाहण्याची शक्ती असेल, आपल्या कानांमध्ये चांगलं ऐकण्याची क्षमता असेल, मुखात सत्य बोलण्याची जबाबदारी असेल, आपल्या दोन्ही हातांमध्ये कर्माची ताकद असेल आणि पायांमध्ये योग्य मार्गावर चालण्याचं सामर्थ्य असेल, हृदयात प्रेम आणि करुणा असेल आणि मेंदूमध्ये विवेक व आत्मज्ञान असेल, तर माणसाला देव शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज उरत नाही. कारण देवत्व त्याच्या स्वतःच्या आचरणातून प्रगट होऊ लागतं. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.